नमस्कार. जय महाराष्ट्र मंडळींनो. आता सर्वांनाच मुंबई महानगरपालिका निवडणुकीची उत्सुकता लागून राहिली असताना राजकीय क्षेत्रातून सर्वात मोठा एक्झिट पोल समोर आला आहे. नेमकी मुंबई महानगरपालिकेत कुणाची सत्ता येणार? ठाकरे आपला गड राखणार का? काय आहे बातमी? पाहण्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. ते कशासाठी? तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. या महानगरपालिकेचा आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आलो आहे. ओपिनियन पोलमध्ये एकूण मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी कोणता पक्ष बाजी मारेल आणि कुणाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल त्याचाच आपण आढावा घेतलेला आहे. तर चला पाहूया. मुंबई महानगरपालिकेवर सलग 30 वर्ष ठाकरेंची सत्ता आहे. या पोलमध्ये आपण पाहूया शिवसेना ठाकरे गट सत्ता राखतात की या भाजपची सत्ता येते. तर पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार. अजित पवार हे 6 जागा जिंकतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर दुसरा पक्ष आहे शिवसेना शिंदे गट. शिंदे गटाच्या 26 जागा येतील, त्यामुळे शिंदे गटाला जास्त जागा मिळणार नाहीत. पुढील पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. राज ठाकरेंचा पक्ष या ओपिनियन पोलमध्ये 11 जागा जिंकतील असं दाखवित आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासुद्धा 5 जागा येतील असा अंदाज वर्तविण्यात आलेला दिसत आहे. पुढील महत्त्वाचा पक्ष म्हणजे भाजपा. भाजपच्या 79 जागा मिळतील. भाजपला अपेक्षित असं यश मिळताना या पोलमध्ये दिसत नाही. पुढील महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस. काँग्रेसला 28 जागा मिळतील. त्यानंतर इतर अपक्षांना 14 जागा मिळतील. महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरे गट. उद्धव ठाकरेंच्या सर्वाधिक 87 जागा येतील. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंचाच भगवा या महानगरपालिकेवर फडकणार आहे. या पोलबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.